गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग फ्रॉम एलोरा. तुम्ही बघू शकता आता आपण आहोत एलोऱ्याला, कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगजवळ, जे 12वे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असतं. तर रात्री आपण दर्शन घेतलेलं आहे, पण मी पुन्हा एकदा चाललेलो आहोत तिकडे, कारण की रात्र होती, तर तुम्हाला काय दाखवू नाही शकलो. आणि तसं पण मोबाईल ॲक्च्युली अलाउड नाही आहे, पण बाहेरनं जेवढं दाखवता येईल तेवढं तुम्हाला दाखवतो. आणि इकडे आम्ही स्टे केला होता अतिथी रेसिडेन्सीमध्ये. सो चला एकदा जाऊया. ते बघा मंदिर तिथून दिसत आहे आणि खूप छानसं असं पांडवकालीन मंदिर आहे. जसं आपल्याकडे अंबरनाथचं मंदिर आहे सेम त्याचप्रमाणे आहे. मंदिराच्या अगदी समोरच भक्त निवास आहे. मंदिर देवस्थान ट्रस्ट, श्री कृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट भक्त निवास. दुकानं वगैरे आता खोललेली आहेत. मंदिरामध्ये कॅमेरा फोन अलाउड नाही आहे, तरी पण बरीच लोक मोबाईल घेऊन आतमध्ये आहेत. आता आपण मंदिराच्या बॅक साईडला आहे आणि इथून मंदिराचा कळस पण दिसत आहे आपल्याला. खूप छान असं शांत वातावरण आहे इकडे. पूर्ण तुम्ही बघू शकता डोंगर आहे पूर्ण, याच्यामध्येच एलोरा केव्ज आहेत. आणि इकडे बघा तुम्ही वानर सेना कशी फिरते. बघा ही जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांची समाधी आहे आणि आतमधला परिसर पण खूप छान आहे, एकदम शांत आहे. बसायची वगैरे सुविधा आहे इथे आणि एकदम अप्रतिम असं इकडनं मंदिराचं कळस सुद्धा दिसत आहे. हर हर महादेव. एकदम शांत परिसर आहे, बघू शकता. हे रुद्राक्षाच्या माळा वगैरे पण आहेत प्यायला, मोठे पाहिजे मोठे सगळं आहे. आणि हे बाबाचं शिवलिंग आहे, सगळं आहे तिथे बघू शकता. परत हे शॉपिंगसाठी बॅगा वगैरे आहेत. श्री कृष्णेश्वर देवस्थान मंदिर देवस्थान ट्रस्ट भक्त निवास. मंदिराच्या एक्झॅक्ट समोरच एंट्री जी आहे मंदिराच्या त्याच्याबरोबर समोरच आहे हे. रात्री आम्ही आलो तेव्हा इथे अवेलेबल नव्हते रूम, सो मग आम्ही पुढे गेलो. लेण्याला जायची इकडे तिकीट ऑफिस आहे, इकडनं तिकीट घेऊन मग इकडनं एंट्री आहे. पण आज सोमवार असल्यामुळे सोमवारी बंद आहे. बघा या महावीर स्तंभाच्या बरोबर समोरच एंट्री गेट आहे आणि हे तिकीट ऑफिस आहे. तुम्ही बघू शकता कैलासा टेम्पल, जे एका पूर्ण दगडामध्ये शिल्प बनवलेलं आहे, मंदिर बनवलेलं आहे पूर्ण. ते आता सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला दिसत नसेल. चला आता आपण इथनं एलोरावरनं निघत आहोत, वेरूळवरनं, आणि आता आपण जात आहोत संभाजीनगरकडे. त्याच्या आधी आपल्याला 2-3 स्पॉट लागणार आहेत, जसं की श्री भद्रा हनुमान मंदिर लागणार आहे, प्रसिद्ध मंदिर आहे या परिसरातील. आणि त्याच्यानंतर दौलताबाद फोर्ट आहे, ते सुद्धा लागणार आहे आपल्याला. सो चला आता आपण चाललेलो आहोत पहिले भद्रा मारुती मंदिरामध्ये श्री हनुमानाचे दर्शन करायला. तर बोला बजरंगबली की जय, गणपती बाप्पा मोरया, एकविरा माते की जय. आपल्याला एक छोटासा घाट लागलेला आहे
औरंगाबाद आहे ते आता बदली करून संभाजीनगर, श्री छत्रपती संभाजीनगर असं ठेवलेलं आहे नामकरण त्याचं. भद्रा मारुती मंदिराकडे आलेलो आहेत, बघू शकता. ते पार्किंगची सुविधा सुद्धा आहे. आपण आता पोहोचलेलो आहोत भद्रा मारुती मंदिरमध्ये दर्शनासाठी. आणि हे इथं प्रसिद्ध असं मंदिर आहे. वेरूळच्या मंदिरापासून जस्ट 4 किलोमीटर अंतरावर आहे. बघा. आणि इथे भोजनालय पण आहे मंदिराकडून 35 रुपयामध्ये प्रति पर्सन. आता आपलं भद्रा मारुती मंदिरचं दर्शन झालेलं आहे. आणि त्या मंदिरामधली जी मूर्ती आहे ती पण निद्रा अवस्थेत आहे, झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे. कारण की बाकी सगळीकडे जी आपली मारुतीची मूर्ती असते ती. आता आपण चाललेलो आहोत दौलताबाद किल्ल्यावर. आणि समोरच तो दिसत आहे आपल्याला भव्य असा दौलताबाद किल्ला. आणि हा घाट सेक्शन आहे, त्याच्यामुळे गाडी एकदम केअरफुली चालवत आहे आपण. आता आपण आहोत दौलताबाद किल्ल्यावर. आणि हे बघा, हे एंट्री आहे. इथे तिकीट वगैरे चेक केले जाते. पूर्ण दगडाने बनवलेला आहे हा किल्ला, तुम्ही बघू शकता. भव्य असं प्रवेशद्वार आहे. समोरच तोफा ठेवलेल्या आहेत. बघा पूर्ण तोफा. दौलताबाद. पॉज करून तुम्ही बघू शकता इन्फॉर्मेशन, माहिती तुम्ही. हत्तीचं चित्र आहे बघा तुम्ही. आता आपण बघा फोर्टमध्ये आपण आतमध्ये शिरलेलो आहोत. आणि समोरच दिसतोय तो दीपस्तंभ बघा. स्वतः आपण पोचलेलो आहोत बीबी का मकबराकडेच आपण चाललेलो आहोत. आणि इथून आता 1 किलोमीटर पुढे आहे बीबी का मकबरा, जे औरंगजेब बादशाहने त्याच्या बायकोच्या कबरसाठी म्हणजे बनवलेलं, तिची आठवण म्हणून. आता आपण पोचलेलो आहोत तिथे. पार्किंग आहे. आपण आलोय बीबी का मकबरा इथे. बघू शकता ही ताजमहलचीच एक प्रतिकृती आहे. मिनी ताजमहल असं बोललं जातं याला. बीबी का मकबरा, मिनी ताजमहल असं बोललं जातं त्याला. पण याचे खूप बिकट अवस्थेत आहे. हे फाउंटनसुद्धा बंद आहेत. आणि कोणत्याही प्रकारची अशी डागडुगी वगैरे केली नाही आहे. भरपूर ठिकाणी त्याची जीर्णोद्धारची गरज आहे. त्याची साफसफाई वगैरे पण नीट होत नाही आहे. इथे बघा गौतम बुद्धांची खूप मोठीशी अशी मूर्ती आहे.
एक बुद्ध विहार आहे हे. हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेलो आहे. काय मस्त संकल्पना आहे बघा. झाडांच्या खालीच टेबल लावलेले आहेत छान असं. आता आपण अजंता लेणी जवळ आलेलो आहोत. आपल्या इकडे गाडी पार्क करावी लागेल. पार्किंगच्या बाजूला शटल बस स्टॉप आहे, वॉशरूम आहे, तिथून आपल्याला बस मिळेल. बघा इथे आणि शॉपिंगसाठी भरपूर ऑप्शन्स आहेत. चप्पल्स, गॉगल्स, कॅप्स, स्टोनचे दागिने वगैरे पण आहेत खूप सारे बघा. नाश्त्यासाठी वगैरे पण आहेत. सो बघा आता आपण अजंता केव्ज बघायला चाललेलो आहेत. इथून ही बस सुविधा आहे, शटल बस. 25 रुपये वन वे तिकीट आहे तिची. आणि हे आपल्याला केव्सपर्यंत सोडून द्या ना, तिथून मग आपल्याला चालतच फिरावं लागणार. आणि इथून काही 4 ते 5 किलोमीटर आहे. आणि AC बसचे 30 रुपये आहेत. सो बघा तुम्ही अशी बस लागलेली आहे आपली ST महामंडळाची. आता थोडे आणखी प्रवासी आले की ते बस आपल्याला घेऊन जाईल. बघा आता आपण आता बस चाललेलो आहोत केव्ज बघण्याकरता. इथून बस मिळते आणि बस आपल्याला तिथे काही ठिकाणी घेऊन जाणार ठिकाणावर. आणि तिथून मग पुढे आपल्याला चालतच जावं लागणार, चालत पूर्ण फिरावं लागणार. म्हणजे आता ऊन खूप आहे. आपल्याला दुसऱ्या बस स्टॉपवर आणून सोडते इकडे आणि मग इथून आपल्याला पुढे जायचं आहे बघण्याकरता. तिकीट काउंटरला 40 रुपयाची एक तिकीट आहे आणि 15 वर्षाखालील मुलांना फ्री आहे. 15 वर्षापुढील प्रत्येकाला 40 रुपये पर पर्सन असं तिकीट आहे. सो बघा आता इकडनं आपल्याला असं वरती यायचं आहे. ऑप्शन आहेत, पायऱ्यांचं पण ऑप्शन आहे आणि हे प्लेन रस्ता पण आहे. सो चला चला आता आपण आलेलं 26 लेणीजवळ ती बघूया आणि आपण जाऊया रिटर्न. 26 नंबर लेणी आपल्याला बघायची आहे. कसा असा असा थोडा क्रॉस पकडा. आता आपण आता काय दिसतंय तुला? स्टँड कम अलाउड नाही. बघा अजंता एलोरा केव्स.
फायनल त्या तिथून आपण स्टार्ट केलं होतं ते बघा. त्याच्यानंतर इकडे एक 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 करून अशा टोटल ही 26 नंबरची केव्ज आहे. आणि बघा ही सगळ्यात मोठी पण आहे. आतमध्ये ती जी आहे ती 4 नंबरवाली आहे आतून मोठे. भगवान को सोने का दुख आपले गळ्यावर जो सुखी आहे खालचं दुःख दाखवले. एक उद्या भाऊ इथे पण तुझ्या करत दाखवले. बाकीच्या मध्ये तू झाले आहे त्याला काय करायचं.